विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पूर्वी बऱ्याच अशा आपल्या रेसिपीज होत्या, आपल्या घरामध्ये बनवल्या जात होत्या. त्यामध्ये तेलाचा तुपाचा खूप कमी उपयोग व्हायचा. तशीच आजची आपली रेसिपी आहे ज्वारीची फळं, आणि ते वाफेवर बनवलेली आहेत. पडद्याआड गेलेली रेसिपी आहे, पण अगदी छान पद्धतीने सांगितलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला रेसिपीला सुरुवात करू. आता आपण पहिल्या वेळेस कढई अशी गरम करायला ठेवली आणि एक वाटीच्या मेजरमेंटने आपल्याला हे फळं करून घ्यायची आहे. एक वाटी आहे आणि वाटीला थोडंसं कमी असं पाणी घेतलेलं आहे. थोडं कमीच म्हणजे जवळ-जवळ पाऊण वाटी असं पाणी घेतलेलं आहे. ते पाणी असं आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचंय उकळायसाठी बरं का. मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर अगदी चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा. अगदी चिमूटभर हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचं. हळद यामध्ये टाकणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल हळद तर हळद तुम्ही स्किप सुद्धा करून घेऊ शकता. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. जवळ-जवळ 1 वाटीच्या कमी आपण थोडंसं यामध्ये पाण्याचा उपयोग केलेला आहे. आता हे 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे. हे थोडं-थोडं असं टाकून घ्यायचं आपल्याला आणि असं चांगलं असं फिरवत जायचंय आपल्याला. गॅस मंद आहे बरं का. ज्वारीचं पीठ चांगल्या प्रकारे असं मिक्स झालेलं आहे. लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला आणि गॅस बंद केल्यानंतर लगेचच आपल्याला एक 3 ते 4 मिनिट असंच हे वाफू द्यायचंय पीठ आपल्याला. एक जवळ-जवळ 3 ते 4 मिनिटानंतर बघा हे अशी एका प्लेटीमध्ये, एका परातीमध्ये मी हे सर्व उकड काढून घेतली ज्वारीची. आता आपल्याला चांगली अशी मळून घ्यायची आहे आणि यामध्ये बघा असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. पाणी अगदी जास्तही टाकून घ्यायचं नाही, असं थोडं-थोडं पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे असा जो गोळा असतो ना कणकेचा, त्याप्रमाणे आपल्याला असा गोळा चांगला असा 10 ते 15 मिनिट चांगला असा मळून घ्यायचा आहे. बघा छान असा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे आणि चांगला असा चुरून घ्यायचा आहे आपल्याला. चांगलं जर चुरलं ना तर फळं छान होतात आणि हे फळं फाटत नाही. गोळा मळून झाल्यावर तेलाचा किंवा असा तुपाचा हात घ्यायचा आहे आणि असा मोडून गोळा असा ठेवायचा आहे बाजूला आणि यामधील एक गोळा असा काढून घ्यायचा आणि तो सुद्धा एक 3 ते 4 मिनिट चांगल्या प्रकारे असा चांगला असा मोडून घ्यायचा. गोळा चांगला मळून झाल्यावर त्याच गोळ्याला असा पाटावर असा लांबसर आकार द्यायचा किंवा हातावर सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता आणि तुम्हाला फळं जेवढे हवे असतील त्या आकाराने असे गोळे असे कट करून घ्यायचे सर्व असे आणि असे गोळे पाडून झाल्यानंतर एक असा गोळा घ्यायचा आणि चांगला असा गोल करून घ्यायचा आणि हा गोल झाल्यानंतर मध्यभागी असा अंगठ्याने असा गड्डा पाडायचा आणि अशा प्रकारे असा वळवायचा आणि अशा प्रकारे अशी फळे तयार होतात. तुम्हाला मोठ्या आकाराची हवी असेल तर मोठ्या आकाराची, पण आमच्याकडे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंतच याच आकाराची फळे आवडतात. आता सर्व फळे अशा प्रकारे मी वळून घेते. स्टीमरमध्ये चांगल्या प्रकारे असं पाणी उकळून घेतलं आणि ज्याप्रमाणे आपण इडल्या वगैरे करून घेतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे आणि सर्व हे फळं अशा प्रकारे मी रचून घेतली यामध्ये. आता जवळ-जवळ एक आपण 7 ते 8 मिनिट हे फळं असे चांगल्या प्रकारे शिजवून घेऊयात. यांना अगदी जास्तही शिजवण्याची गरज नाही, कारण आपण यामध्ये आधीच उकड काढून घेतलेली होती. 7 ते 8 मिनिट झालेले आहे वाफवून. गॅस बंद केलेला आहे. फळं तयार झाल्यानंतर गरम-गरम अशी वाढून घ्यायची आणि गरम-गरम वरणावर असं साजूक तूप टाकून घ्यायचं. मस्त असे चमचमीत फळं तयार झालेली आहेत. फळं छान अशी झालेली आहेत, मऊसूत शिजलेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फळे करून बघा आणि तुम्हाला रेसिपी जराही आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.